नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आज आपण बनवणार आहोत चायनीजच्या गाड्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या चवीची चायनीज हक्का नूडल्स. अगदी झटपट परफेक्ट मसाल्याच्या चवीचं हे हक्का नूडल्स घरातील प्रत्येकालाच आवडतील. हॉटेलची चव आता घरच्या घरी. या रेसिपीसोबत मी काही खास टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहे, ज्यामुळे नूडल्स चिकटणार नाही आणि प्रत्येक स्टँड मस्त मोकळा होईल. चला तर मग सुरू करूया चविष्ट आणि झटपट चायनीज हक्का नूडल्स रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी गरम झालं की यामध्ये लगेच आपल्याला नूडल्स घालून घ्यायचे. तर इथे एक पॅकेटचं मी घालून घेतलेलं आहे नूडल्सचं. तुम्हाला कितपत करायचं आहे त्या पद्धतीने घालू शकता. त्यानंतर इथे एक वाटी सोया चंक्स थोडेसे भिजवून धुवून घेतलेले आहेत मी आणि ते नूडल्ससोबत आपल्याला बॉईल करून घ्यायचे. तर एक 5 ते 6 मिनिट हाय फ्लेमवरती हे नूडल्स आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. बघा, मस्त त्याला एक अशी छान उकळी काढून घ्यायची आहे आणि हे बॉईल करून झाले की नंतर आपल्याला हे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याचं पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे. बघा, आणि हे नूडल्स चिकट होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक टिप सांगते. आता यामधलं पाणी पूर्ण निचरलं की यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचे. तेल घातल्याने काय होतं, ह्या नूडल्स आहेत ना एकमेकाला चिकटत नाही किंवा त्याचा असा गटका होऊन बसत नाही. हे तेल आपल्याला संपूर्ण नूडल्सला असं लावून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्या एकमेकांना चिकटणार नाही, छान मोकळ्या सळसळीत होतात. त्यानंतर गॅसवरती पुन्हा मी एक कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे मी इथे तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये एक 7-8 पाकळ्या लसूण आणि एक 2-3 हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत. तर हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लसूण आणि हिरव्या मिरच्या व्यवस्थित परतल्या की त्यामध्ये एक मोठा कांदा उभा चिरून मी इथे घालून घेत आहे आणि कांदासुद्धा आपल्याला एखाद मिनिटभर व्यवस्थित असा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतला की यामध्ये आता आपल्याला सिमला मिरची घालून घ्यायची. तर एक मोठी सिमला मिरची अशी उभी कट करून इथे मी घालून घेतलेली आहे. सिमला मिरची पण आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेच इथे अर्धीशी वाटी कोबी मी घालून घेतलेला आहे, पत्ता कोबी. तर इथे मैत्रिणींनो, तुम्ही भाज्या आहे ना तुमच्या आवडीनुसार घालू शकता. यामध्ये तुम्ही गाजर घालू शकता, हिरवे वाटाणे असतील तर तेही घालू शकता. म्हणजे काय होतं, त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात भाज्याही सर्व जातात, सर्व विटॅमिन्स मिळतात. त्यानंतर याच्यामध्ये एक उभा चिरलेला टॉमॅटो घालून घेतलेला आहे. बघा, तुमच्याकडे रंगीत सिमला मिरची असेल, लाल पिवळी, त्याही तुम्ही घालू शकता. म्हणजे त्याच्याने अजून कलरफुल असं आपले नूडल्स दिसतात आणि खायलाही छान होतात. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर यावरती झाकण ठेवून फक्त 2 मिनटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची. ही महत्त्वाची टीप आहे. 2 मिनटंच आपल्याला वाफ काढायची. भाज्या आपल्याला अर्धवटच शिजवायच्या आहेत, भाज्या पूर्ण शिजवायच्या नाही आहेत. थोड्याशा अशा भाज्या अर्धवट शिजून घ्यायच्या. त्यानंतर यामध्ये टोमॅटो सॉस घालायचा आहे. 2 चमचे टोमॅटो सॉस आणि 2 चमचे सोया सॉस इथे मी घातलेला आहे. आता तुमचं कितपत नूडल्स आहे त्यानुसार थोडंफार तुम्ही सोया सॉस वगैरे कमी जास्त करू शकता. त्यानंतर 2 चमचे इथे मी मॅगी मसाला घातला आहे. मॅगी मसाल्याने छान चव येते. तर इथे 2 चमचे मॅगी मसाला घातला आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये बॉईल केलेले नूडल्स आपल्याला घालून घ्यायचे. तर थोडे थोडे करून नूडल्स इथे घालायचे आहेत आणि बघा, तेल घातलेलं असल्यामुळे नूडल्स अजिबात चिकटलेले नाही आहेत. त्यामुळे नूडल्स बॉईल केल्यानंतर पाणी निचरून घेतल्यानंतर त्यामध्ये 1-2 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचे. आता हे नूडल्स मी इथे थोडेसे मिक्स करून घेतलेत आणि त्यानंतर राहिलेले सर्व नूडल्स आपल्याला आता यामध्ये घालून घ्यायचे. असं 2दा करून जर घातलं तर ते मिक्स करायला सोपं जातं, म्हणून मी असं हे 2 वेळेला घातलेले आहेत. आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि मैत्रिणींनो, सोया सॉसमुळे ना नूडल्सला थोडासा काळसर रंग येतो, काळपट रंग येतो. तर त्यासाठी ना आपल्याला याच्यामध्ये खाण्याचा रंग घालून घ्यायचा आहे. बघा, आता इथे नूडल्स मिक्स करून झालेत. त्यानंतर एका वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि पाव चमचा इथे ऑरेंज कलर घेतलेला आहे. म्हणजे काय होतं, त्याच्याने नूडल्सचा कलरही छान दिसतो. म्हणजे जशी गाड्यावर मिळते किंवा जशी रेस्टॉरंटमध्ये मिळते अगदी तशीच आपली इथे नूडल्स बनते. तर थोडंसं पाणी घालून एक स्लरी बनवली आणि हे मिश्रण नूडल्समध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आता किती छान याला रंग आलेला आहे. म्हणजे ऑरेंज कलरने ना खूप सुंदर दिसतंय. अगदी हॉटेलमध्ये मिळतं तसंच आपले हे नूडल्स दिसतात. आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा इथे मी
तिखट घातलेलं आहे. चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आणि घरचा जो गरम मसाला आहे लवंग मिऱ्याचा, तो मसाला मी इथे घालून घेतला आहे. जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही इथे काळी मिरी पावडर घालू शकता. आणि तिखट घालण्याचं कारण मी इथे रेड चिली सॉस घातलेलं नाही. तुमच्याकडे रेड चिली सॉस असेल तर ते घाला, नसेल तर तुम्ही झणझणीत होण्यासाठी आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते घातलं तरीही चालेल. मीठ आपल्याला थोडंसं कमीच घालायचं आहे, कारण मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं, त्यामुळे मीठ बेतानेच घालायचं आहे. आणि हे सर्व घालून सर्व नूडल्स मिक्स करून घ्यायचे आहे. बघा, थोडंसं जवळून दाखवते मी तुम्हाला. खूप छान इथे नूडल्सचा रंगही आलेला आहे आणि चव तर अगदी भन्नाट झालेली आहे. आता आपण एका डिशमध्ये हे नूडल्स सर्व करू. बघा मैत्रिणींनो, खूप सुंदर हे नूडल्स होतात. घरच्या घरी हॉटेलची चव आणि चमचमीत काहीतरी खावंसं वाटलं आहे संध्याकाळच्या वेळेला, तर तुम्ही असं अगदी झटपट ह्या नूडल्स बनवू शकता. तर मैत्रिणींनो, कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटने नवनवीन असे छान छान व्हिडिओज रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं. तर चला मैत्रिणींनो, भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद.